गावाकडची सकाळ एवढी भारी ना, सकाळ सकाळ ना घरातून उठून बाहेर आलं ना की समोर दिसणारी हिरवीगार झाडं बघून ना मन एवढं मस्त असं भारावून जातं ना. आणि खरंच एवढं सकाळ सकाळ मस्त प्रसन्न एकदम वाटत होतं ना. आणि आज सकाळीच ना मी लसूण सोलायला घेतला होता आणि आमचा मन्या तर बघा इकडे निवांतपणे एकदम बसला होता. त्याचं आपलं भारी आहे खाया पियाचं आणि एकदम शांत बसायचं. दिवसभरात एखादा उंदीर घावलं तर घावला, नाही तर आपलं काय घरातले टाकतील ते खाऊन आपलं शांतपणे बसायचं. आता पुण्यात आंबा खाऊन खाऊन दमला, आता इथे येऊन तिथे तेच चाललं होतं. आता आंब्याला काय सुट्टी नाही, सकाळ सकाळकडे नाही त्यांना आंबा खायला सुरुवात केली होती. चला म्हटलं आपण आपलं काम करून घेऊया. मासे आणले होते तेच ना सगळे धुवायला घेतले. आणि गावाला आल्याशिवाय ना काही मासे ना अजिबात काय खायलाच भेटत नाहीत. पुण्याची मासे मला अजिबात आवडत नाही, वेगळी जरा चव लागते. कारण गावच्या माशांची पहिल्यापासून खायची सवय ना, त्यामुळे ह्याची चव ना अजिबात रेंगाळलेली आहे, त्यामुळे दुसरा असं मासं काही खाऊ वाटतच नाही तर. आणि गावाकडचं मासं खायची वेगळीच ना काहीतरी मज्जा असते. इकडे पटकन लसूण खोबऱ्याचा मसाला केला होता, त्याच्यातच ना मस्त असं कालवण करून घेतलं. आता कालवण जेवढं दिसायला मस्त वाटतं तेवढं ना खायला पण एवढं चविष्ट लागतं ना. 5-6 भाकऱ्या सुद्धा करून घेतल्या. तर कालवणातल्या माशापेक्षा ना आमच्यात ना तळलेला मासा सगळ्यांना जास्त आवडतात. आता बरेच जण रवा वापरतात तळताना मासा, पण आमच्या घरात ना रवा कोणाला जास्त आवडत नाही. त्यामुळे चटणीमध्येच ना असं घोळून ना मासे मस्तपैकी तळून घेतले मी. इकडे बाहेरनं शेवग्या शेंगा काढायला चाललं होतं, कारण आम्ही लगेच संध्याकाळी निघणार होतो. आणि माझं पिलूचं पत्रा सोडून ते शेंगा दाखवायचं मला चाललं होतं. दुपारी पटकन जेवण वगैरे आवरून जेवण सुद्धा घेतलं, कारण मला पण परत बाहेर जायचं होतं. पटकन आवरून घेतलं. आता बाहेर निघालो म्हणजे दवाखान्यात जायचं होतं, त्यासाठी सारं गडबड करत होतो, कारण परत संध्याकाळी आम्हाला लगेच निघायचं होतं. दवाखान्यात येऊन गोळ्या औषधं घेतली आणि तिथून मग ना सोनाराच्या दुकानामध्ये आलो होतो. कारण मला जोडवी करायची होती. माझी जोडवी अगोदरची होती ना एकदम पूर्ण अशी ना पातळ झाली होती, लागतच होती बोटाला. त्यामुळे नवीन जोडवी करायची होती. आणि जुनी जोडवी देऊन ना मी नवीन 2 अशी जोडवी केली होती. तिथून पण ना घरी आलो आणि पटकन कपडे वगैरे सगळी चेंज करून घेतली, कारण आता आम्हाला पण निघायचं होतं जाण्यासाठी. त्याच्या अगोदर म्हटलं 4-5 लिंबू तरी घेऊया. लिंबाला भरपूर लिंबू आली होती. मग 5-6 लिंबू घेतली काढून आणि मग काय तिथून पण निघालो आम्ही जाण्यासाठी पुण्याला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.